यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की ब्लाऊजचे माप घेण्यासंबंधित काही महत्त्वाचे जे पॉइंट्स होते ते मी तुम्हाला सांगितलेले होते। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे अंगावरतून माप कसं घ्यायचं, म्हणजे बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं, त्याच्यामध्ये कशा प्रकारे ज्या चुका होतात आपल्या त्या होऊ नये यासाठी आपण व्यवस्थित माप कसं घ्यायचं हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंगावरतून माप घेताना स्टेप बाय स्टेप घेतलं गेलं पाहिजे। म्हणजे जर आपण बॅक साईडने आपण कस्टमरला जर उभं केलं तर मागच्या बाजूने आपण उभं केलं तर त्याची उंची, मागचा गळा, शोल्डर हे एकाच वेळेस घेतलं गेलं पाहिजे। म्हणजे पुन्हा आपण नाहीतर मग कसं होतं, मागची बाजू आपण म्हणतो या साईडने करतो कस्टमरला, मागची उंची घेतो आणि लगेच मग छातीचं माप घेतो, परत त्यांना म्हणतो मागच्या बाजूने मग मागचा गळ्याचा माप घेतो। असं नाही करायचं। माप घेताना स्टेप बाय स्टेप घेतलं गेलं पाहिजे। ते म्हणजे कसं, इथे हे बघा, इथे ही माप दिलेली आहेत, यानुसारच आपले माप घेतलं गेलं पाहिजे। सर्वात आधी इथे उंची आहे, पूर्ण उंची, मागचा गळा, शोल्डर, पुढचा गळा, छाती माप, कमर, बस्ट पॉइंट, बाही, यानुसार आपलं स्टेप बाय स्टेप माप घेतलं गेलं पाहिजे। याचा पूर्ण फोटो मी तुम्हाला शेअर करते स्क्रीनवरती। तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप माप घेतलं गेलं पाहिजे। तर आता चला मग बघूया माप कसं घ्यायचं ते। तर आता आपल्याला यांचं माप घ्यायचं आहे। तर माप घेताना सर्वात आधी आपण मागच्या साईडने आधी उंचीचं माप घेऊ, त्याच्यानंतर मागच्या गळ्याचं माप घेऊ। अशा पद्धतीने आपण माप घेऊया। मी तुम्हाला जसं दाखवलं स्टेप बाय स्टेप तशा पद्धतीने आपण माप घेऊया। तर सर्वात आधी आपण घेणार आहे उंचीचं माप। तर इथे बघा, इथे शोल्डर पासून टेप ठेवायचा आणि इथे जे त्यांनी जे घातलेलं ब्लाऊज असेल ते थोडंसं असं खेचून घ्यायचं व्यवस्थित। खेचल्याच्या नंतर इथे शोल्डरजवळ टेप ठेवायचा आणि असं हे ब्लाऊज खेचून मग इथे बघायचं ही उंची किती आहे। ही उंची आहे 13 इंच। जर त्यांना असं वाटत असेल त्यांना विचारून घ्यायचं की इतकी तुम्हाला पुरे होणार आहे का, काय याच्यामध्ये वाढवायची आहे, कमी करायची आहे, हे कस्टमरला विचारूनच मग ती उंचीचं माप घ्यायचं। त्यानंतर इथे टेप ठेवल्याच्या नंतर इथे उंचीचं माप घेतलं, इथे टेप ठेवल्याच्या नंतर इथेच लगेच हे मागील गळ्याचं माप घेऊन घ्यायचं। असं टेप ठेवून मागील गळ्याचं माप नाही घ्यायचं, असं करायचं। आता हा गळा आहे 9.5 इंच, हा मागील गळा किती येतोय 9.5 इंच। म्हणजे आपण एक वेळेस जर कस्टमरला बॅक साईडने टर्न करायला सांगितलं तर इथे आपलं उंची आणि इथेच आपलं मागील गळा, ही दोन मापं झाली। त्यानंतर आपल्याला या बाजूनेच शोल्डरचं माप घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे असा टेप ठेवायचा आणि इथपर्यंत। तर इथे शोल्डर किती येत आहे 16 इंच। तर अशा पद्धतीने आपल्याला हे शोल्डरचं माप घ्यायचं आहे। शोल्डरचं माप झाल्याच्या नंतर टर्न करायचं। तर आपण फ्रंट साईडने माप घेणार आहे। तर त्यासाठी आपण फ्रंट साईडने आधी पुढील गळ्याचं माप घेऊ। आता इथे शोल्डरजवळ टेप ठेवायचा आणि इथे आपला अंदाजाने आपण टेप पकडायचा आणि त्यांना विचारायचं इतका गळा तुम्हाला पुरे आहे का। मग ते सांगतात नाही आम्हाला मोठा हवा, छोटा हवा, तर त्यानुसार मग ते माप लिहून घ्यायचं। अशा पद्धतीने असा टेप सरळ न ठेवता असा थोडासा तिरकस ठेवायचा आणि याच पद्धतीमध्ये मग आपण माप लिहून घ्यायचं। पुढील गळ्याचं माप घेतल्याच्या नंतर छाती माप घ्यायचं आहे। तर छाती माप घेताना आपल्याला अप्पर चेस्ट, चेस्ट आणि कमर हे 3 माप एकाच वेळेला घ्यायचे आहे। म्हणजे असं करायचं नाही की छाती माप घेतलं त्याच्यानंतर कमरेचं माप घ्यायचं, त्याच्यानंतर अप्पर चेस्ट माप घ्यायचं नाही। छाती माप घेताना आधी त्या व्यक्तीला कमरेवरती हात ठेवून उभं करायला सांगायचं। त्यानंतर सर्वात पहिले अप्पर चेस्ट नंतर चेस्ट आणि मग कमर। अशा प्रकारे टेप पकडायचा। त्यानंतर केस किंवा टेप आपला फोल्ड झालाय का ते चेक करायचं आणि मग इथे अप्पर चेस्टचं माप घ्यायचं। आता अप्पर चेस्टचं माप घेताना एकदम असं टाईट घ्यायचं नाही। टाईट घेतल्याने काय होतं, तिथलं फिटिंग मग आपलं टाईट येतं। टाईट आल्यामुळे मग इथे ब्लाऊज तयार झाल्यानंतर इथे सड येतात। म्हणून अगदी इथे नॉर्मल माप घ्यायचं, टाईट घ्यायचं नाही, जास्त लूज पण घ्यायचं नाही, अगदी नॉर्मल जे आलं आहे तेच माप। आता इथे 37 माप येत आहे अप्पर चेस्टचं, तर त्याच्यामध्ये 38 करायचे नाही, जे माप आहे त्याच मापानुसार आपल्याला ब्लाउज कटिंग करायचं आहे। आता इथे आपण अप्पर चेस्टचं माप घेतलं, तिथेच लगेच स्टेप खाली करायचा आणि चेस्टचं माप घ्यायचं। इथे
छाती माप आहे 37 इंच, म्हणजे जे अप्पर चेस्टचं होतं तेच चेस्टचं आहे. बऱ्याच वेळा सारखं सुद्धा येतं आणि बऱ्याच वेळा कमी जास्त सुद्धा होतं, किंवा केव्हा चेस्टच्या मापापेक्षा अप्पर चेस्टचं माप जास्त सुद्धा होतं, असं बरेच वेळेस होतं. शक्यतो अप्पर चेस्ट आणि चेस्टमध्ये 2 इंचाचा फरक असतो, जास्त फरक नसतो. काहीच असे असतात की त्यांच्यामध्ये थोडा जास्त फरक सुद्धा असतो. आता आपण घेतलं अप्पर चेस्ट आणि इथेच लगेच कमरेचं माप घेऊन घ्यायचं. कमरेचं माप घेताना थोडंसं टाईट घ्यायचं. हे बघा, इथे हे कमरेचं माप आहे 32. कमरेचं माप जर तुम्ही लूज घेतलं तर शोल्डरवरून ब्लाऊज उतरण्याची शक्यता जास्त असते, म्हणून कमरेचं माप घेताना थोडंसं टाईटच घ्यायचं. म्हणजे तसं कस्टमरला विचारूनच घ्यायचं कम्फर्टेबल आहे का, कम्फर्टेबल असेल तर त्याच पद्धतीने माप घ्यायचा. त्यानंतर आता आपण घेतलं अप्पर चेस्ट आणि कमर. आता त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बस्ट पॉईंट. बस्ट पॉईंट हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपल्याला 4 टक्स ब्लाऊजमध्ये, प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये किंवा कटोरी ब्लाऊजमध्ये पण आपल्याला बऱ्यापैकी बस्ट पॉईंटचं माप लागतं. तर ते घेताना कसं घ्यायचं, इथून शोल्डरपासून टेप ठेवायचा, जसा आपण उंचीसाठी ठेवला होता तसा शोल्डरपासून टेप ठेवायचा आणि ज्या पॉईंटला आपला छातीचा उभार ज्या पॉईंटला असतो त्या पॉईंटपर्यंत आपल्याला हे माप घ्यायचं आहे. आता इथे यांचं बस्ट पॉईंट आहे 10.5 इंच, तर अशा पद्धतीने बस्ट पॉईंटचं माप घ्यायचं. आता हे आपले बाकीचे माप झाले. यानंतर आता आपण घेणार आहे बाहीचं माप. तर जिथे बाही जोडलेली आहे तिथून, तर इथे आता हे ब्लाऊज घातलेलं आहे, म्हणून आपल्याला इथे बरोबर अंदाज येणार आहे की इथे बाही जोडली आहे. म्हणून आपण सांगतानाच काय सांगतो की ब्लाऊजचं माप घ्यायचं जर असेल तर त्या व्यक्तीने ब्लाऊजच घातलेलं पाहिजे. जर ड्रेस घातलेला असेल तर मग आपल्याला बाहीचा अंदाज येणार नाही किंवा उंचीचा सुद्धा अंदाज येणार नाही, तर त्यासाठी त्या व्यक्तीने ब्लाऊजच घातलेलं पाहिजे. तर आता इथून आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे. अशा पद्धतीने टेप ठेवायचा, जिथे बाही ही संपते आहे तिथपर्यंत मोजायचं. आता ही बाही आहे इथे 10 इंच ही बाही आली. त्यानंतर इथेच लगेच आपल्याला दंडघेराचं माप घ्यायचं आहे. जिथे बाही संपते तिथल्याच बाजूचा आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. इथे दंडघेर आहे 11.5. दंडघेर किती आहे 11.5. इथे जर वाटलं तुम्हाला आता मध्य सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मोठी बाही असेल तर मध्याचं माप घेतलं तरी चालतं. इथे मध्य आहे 13 इंच. दंडघेराला 11.5, मध्य आला 13 इंच. तर हे झालं आपलं बाहीचं माप, बाहीची उंची आणि बाहीचा दंडघेर. ही 2 माप आपल्याला महत्त्वाची बाहीसाठी होती. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्महोल. आता आर्महोलचं माप कसं घ्यायचं. आर्महोल चुकला तर ब्लाऊज पूर्णपणे चुकतं. आर्महोल जर टाईट झाला तरी सुद्धा ब्लाऊज शोल्डरवरून उतरतं आणि सैल झाला तरी सुद्धा ब्लाऊज शोल्डरवरून उतरतं. तर आर्महोलचं माप घेताना आपल्याला दोघी साईडचा आर्महोलचं माप घ्यायचं आहे, उजवा आणि डावा. जर सेम आलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण बऱ्याच वेळा कमी जास्त सुद्धा होऊ शकतं. एका बाजूचं 16 तर एका बाजूचं 17, एका बाजूचं 14 तर एका बाजूचं 15, असं सुद्धा बऱ्याच केसेसमध्ये होतं. म्हणून माप घेताना दोघंही बाजूकडचं आपल्याला माप घ्यायचं आहे. तर आर्महोलचं माप घेताना त्यांना कमरेवरती हात ठेवायला सांगायचा. अशा पद्धतीने कमरेवरती हात ठेवला. त्यानंतर ही बाही जी इथे जोडली गेलेली आहे या ठिकाणावरून आपल्याला आर्महोलचं माप घ्यायचं आहे. अगदी इथे सुद्धा घ्यायचं नाही, इकडे सुद्धा घ्यायचं नाही, बरोबर जिथे बाहीचा जॉईंट आहे. कारण आपल्याला बाही बरोबर ब्लाऊज घातल्याच्या नंतर तो बरोबर इथे थांबतो, बाही आपली इथे थांबते. या बाजूने ब्लाऊज आपण जेव्हा चढवतो हातामध्ये त्यावेळेला तो इथे थांबतो आणि आपण आर्महोलचं माप सुद्धा इथेच लावत असतो. म्हणून आर्महोलचं माप घेताना सुद्धा याच बाजूला घ्यायचं. जास्त इथे शोल्डरवर सुद्धा घ्यायचं नाही आणि जास्त या बाजूला सुद्धा घ्यायचं नाही. तर बघा, असं टेप पकडायचा, इथे असा टेप ठेवला. त्याच्यानंतर जास्त टाईट पण नाही घ्यायचं, जास्त लूज पण नाही घ्यायचं, अगदी नॉर्मल जसा बॉडी शेप आहे त्यानुसार अगदी नॉर्मल असा टेप पकडला. आता इथे बघा, हे यांचं आर्महोलचं माप येत आहे 16 इंच. तर जसं आहे त्यानुसार आपण टेप पकडलाय. जर टाईट केलं, असा टाईट जर केला तर तो 15 सुद्धा येईल आणि सैल केला असा तर तो 16.5 17 सुद्धा येईल. पण मग तो हे बघा इतका लूज होईल. इतका लूज असल्यामुळे मग काय होईल, शोल्डर खांद्यावरून उतरेल. त्यासाठी जसा तो बॉडी शेपनुसार येतो आहे, आता इथे तो बॉडी शेपनुसार 16 इंच आला तर तो तसाच 16 इंचच घ्यायचा, लूज घ्यायचा नाही की टाईट घ्यायचं नाही.
आता हा या बाजूचा घेतला, आता आपण लगेच त्या बाजूने सुद्धा चेक करून घेऊ. हे अशासाठी चेक करायचं आहे की आपल्याला ब्लाऊज मग नंतर उतरायला नको, एक बाजू टाईट व्हायला नको, म्हणून आपल्याला दोघं साईड चेक करून घ्यायचे आहे. याला सुद्धा असा टेप पकडायचा. इथे बघा, इथे पण नॉर्मल जसा होता तसाच मी टेप पकडला आहे. इथली पण जे आपलं माप आहे ते 16 इंच आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे आर्महोलचं माप घ्यायचं आहे. आर्महोलचं माप चुकलं म्हणजे आपलं ब्लाऊज चुकतं, म्हणून दोघंही बाजूंचा आर्महोल आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे बॉडी मेजरमेंट घ्यायचं आहे. ब्लाऊजचं माप जर तुम्ही बरोबर घेतलं तरच आपलं ब्लाऊज बरोबर बसतं. जर माप चुकलं तर ब्लाऊज चुकतं, ब्लाऊज चुकलं तर मग आपली कटिंग, स्टिचिंग आणि स्टिचिंग केल्याच्या नंतर ब्लाऊजसुद्धा चुकतं. तर त्यामुळे मापं घेताना अगदी काळजीपूर्वक, लक्षपूर्वक घ्या. आणि मग जर तुम्ही व्यवस्थित ब्लाऊजच्या मापं घेतली तर ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित तयार होतो आणि आपले कस्टमरसुद्धा हॅपी होतात. तर चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.